एवढं म्हणजे मस्त लोकेशन आहे ना. पब्लिक स्टार्टिंगच तुम्हाला आहे ना मी स्विमिंग पूल पासून दाखवतो. म्हणजे हा स्विमिंग पूल कुठं असा म्हणजे एवढ्या सिटी टाइप मध्ये किंवा अशा कुठल्या एरियामध्ये नाही. हा स्विमिंग पूल आहे तर आपल्या पाडेकरवाडीमध्ये आला ना थोडस वर आला की विडी रिसॉर्ट म्हणून आहे. त्या रिसॉर्ट मध्ये हा स्विमिंग पूल आहे ना एका साईडला आहे. आणि इथून साईडला जर तुम्ही पूर्ण बघितलं ना तर साईडला आहे ना अख्खं तुम्हाला ते सगळं डोंगर वगैरे बघायला भेटतील. आणि त्याच्या मधोमध हा स्विमिंग पूल आहे. आता येऊन मी त्या स्विमिंग पूलवर बसलोय. ह्याच्या आधी जस्ट माझे मित्र वगैरे आम्ही इथं स्विमिंग वगैरे करून घेतलं. पोरं वगैरे सगळी खुश झाली. आता भाऊ सगळे वर रिसॉर्ट मध्ये गेलेत. आणि रिसॉर्ट मध्ये गेल्यानंतर त्यांना म्हणलं आपण स्टे साठी ज्या रूम 2 बुक केलेत का नाही त्या रूम पण तुम्हाला मी दाखवणारच आहे. त्यासाठी पहिल्यांदा मराठी होमी ब्लॉग या पेजला पहिले सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करत जावा. व्हिडिओ करायला मेहनत लागते आणि तुमचं प्रेम जर असलं ना तर आपण आणखीन असेच व्हिडिओ पेजला सतत टाकत राहू. त्यासाठी एकदा लाईक करा बरं का. आणि बऱ्यापैकी बघा त्या साईडला बघायला गेलं ना तिकडे डोंगरच आहे तर त्या साईडला दाखवते जरा. पूर्ण म्हणजे प्रॉपर सगळं डोंगर आहे. आणि या डोंगराच्या मधोमध साईडला पवन चक्क्या वगैरे आहेत. आणि एवढं मस्त असं स्विमिंग पूल आणि त्याच्या साईडला मस्त असं त्यांचं ते रिसॉर्ट. आता आपण मस्तपैकी त्यांच्या त्या रिसॉर्ट मध्ये जाऊ जिथं आम्ही स्टे करणार आहे जिथं आम्ही राहणार आहे त्या रूमा पहिल्या तुम्हाला दाखवतो. रूमा बघून झाल्या की आपण वर जाऊया आणि त्यांच्या इथं मस्त असं जेवण करू. कारण की जेवणाशिवाय तर आहे ना आपला व्हिडिओ काही संपत नसतोय. कारण की शेवटी सगळं येऊन थांबतं ते इथं पोटावर. चला. आणि आता अशा प्रकारे म्हणजे आता ते स्विमिंग पूल वगैरे बघून झालं. स्विमिंग पूल जसं बघून झालं ते वातावरण लोकेशन बघा पहिलं तुम्ही. लोकेशन एकदम खतरनाक आहे. म्हणजे असल्या लोकेशनला आम्ही स्टे करायला आज आलोय. आणि आता आपण आपल्या ज्या राहायच्या रूम आहेत ना तिकडे जाऊया. तिथे गेल्यानंतर तुम्हाला त्या राहायची रूम पण दाखवतो. एकदम टॉपचा विषय बरं का. आणि रिसॉर्ट तर खतरनाक मस्तच आहे. आता तुम्हाला ते सगळं दाखवतो. लोकेशन पहिलं बघून घ्या. एकदम टॉप क्लास लोकेशन आहे. आणि अशा लोकेशनला स्टे करायला भेटेल असं मला वाटलं नव्हतं. मित्रांमुळे बरोबर आलो त्यामुळे संधी भेटली. आता मला ते रूम वगैरे आहेत ना स्टे साठीच्या त्या सगळ्या तुम्हाला ते प्रॉपर दाखवून घेतो. आणि आता अशा प्रकारे आपण आपले जे स्टे करायचे ज्या रूम आहेत ना त्याच्या शेजारी आलोय. आता तिथे जाऊन आपण आतमध्ये रूमच्या आतमध्ये जाऊया. बघूया काय काय भारी म्हणजे रूम मध्ये जे जे असतंय काय काय तिथं. हे आता आपण अशा प्रकारे रूमच्या आतमध्ये तर एंट्री मारतोय. रूमच्या आतमध्ये एंट्री मारलं ओ भाई टॉपचा विषय बंडा खतरनाक. म्हणजे रूमच्या आतमध्ये आल्यानंतर बघा किती फ्रेश वाटतंय. वर असं मस्त पीओपी वगैरे आणि होय भाई टॉपचा विषय. रूम तर नाद करते काय यावं लागतं यांचे ते एकदा राहावं लागतंय. म्हणजे रूम खरंच रूम आहे मस्तच. मला तर भारी वाटलं. हो भाई टॉपचा विषय. हे बेड आहे आपला ज्यावर आपण राहणार आहे. म्हणजे तिथे आपण राहण्यासाठी बेड वगैरे या साईडला जर आला ना इकडे बघा काय कसली मस्तच रूम आहे. म्हणजे टॉपचाच विषय मला भारी वाटलं एकदम. आणि इथं बेसिन वगैरे रूम या साईडला. त्यानंतर इकडं कबर्ट आहे. म्हणजे तिथे त्यांनी ते चादर्स वगैरे परत ते पिलोज वगैरे म्हणजे आपलं ते काही काही लागतं ना ते सगळं साहित्य ठेवलंय. तिथं सगळं म्हणजे ते कॅरी करता येते आपल्याला. आपले कपडे वगैरे पण इथं ठेवता येतील अशा प्रकारे आहे. साईडला इथं खुर्च्या वगैरे पण आहेत. गाद्या एक्स्ट्रा इकडे साईडला बाथरूम आहे. बाथरूम बाथरूम मध्ये बघायला गेला तर इथं बघा मस्त तुम्हाला सगळं शॉवर वगैरे साईडला मस्त पाण्याची बाटली वगैरे इकडं बाथरूम साठी. आणि आता हे सगळं मस्त एकदम क्वालिटी म्हणजे लोकेशन टॉप आहे. आणि सगळ्या बाथरूम मध्ये सुद्धा पीओपी वगैरे आहे. मस्तच आहे एकदम भारी. मला तर भारी वाटलं. मला तर एकदम भारी वाटलं बरं का. रूम रूम खरंच मस्त आहे बरं का. आणि आता आपण म्हणजे एवढ्या भारी आलो एवढ्या जागेवर आलो तर स्टे करायला भेटणार असं मला वाटलं नव्हतं. म्हणजे पोरं मला बोलली की आज आपण या स्पॉटला येऊन राहणार आहे आणि इथं मस्त असं स्टे सुद्धा करणार आहे. आज खरंच म्हणजे मित्रांबरोबर एक ट्रिप आहे ना ती प्लॅन केली. ती ट्रिप खरंच सक्सेसफुल झाली. म्हणजे इथं आल्यानंतर मला इथलं लोकेशन तर भारी वाटलं. तुम्ही म्हणजे इथल्या भारी भारी एवढ्या रूम आहेत. अहो काय खतरनाक रूम आहेत. आणि एवढ्या भारी रूमा साईडला एवढं भारी वातावरण. आता सनसेट म्हणजे आता काय झालं विषय माहितीये का. आम्ही दुपारचा आलो होतो. एवढं ऊन आहे ना
पण तेवढं उन्हात पण आम्ही एवढ्या लांब लांब फिरलो, म्हणजे बाहेर गेलो, इथून खाली गेला की खालच्या साईडला धरणाचं बॅक साईड आहे, म्हणजे तिथं पाणी वगैरे दिसतं. आणि त्याच्या साईडला इथं त्यांनी स्विमिंग पूल वगैरे केले. स्विमिंग पूल मध्ये मागाशी मनसोक्त पोहून घेतलं. आणि आता रूम मध्ये आल्यानंतर मस्तपैकी बसलोय. साईडला बघा ते खुर्च्या वगैरे आहे तिथं, त्या खुर्च्यांवर आपण बसून चहा वगैरे पित गप्पा वगैरे पण मारू शकतो. तिथून बाहेर जर गेला का नाही तर बाहेरनं तुम्हाला पूर्ण ते डोंगर वगैरे दिसते बघा. एकदम टॉप क्लास विषय, खरंच क्वालिटी आहे. आणि हे मला एकदम भारी वाटलं. खरंच तुम्ही पण यायला पाहिजे असं स्टे करायला. रूम तर मला खरंच भारी वाटलं यांच्या इथल्या. विडहिल रिसॉर्ट आपल्या पाडेकर वाडीत आहे. खरंच मस्त आहे. आता इथून आम्ही डायरेक्ट आहे ना आतमध्ये जाणार आहे, म्हणजे त्यांच्या इथं वर जे हॉटेल आहे ना त्यांचं, त्या त्या सेक्शनला तिथं जाऊन त्यांच्या इथे ना मस्त एखाद्या थाळीची ऑर्डर देऊन आहे ना पहिली ती थाळी ट्राय करून घेतो. आणि ती थाळी टेस्ट साठी कशी ती पण तुम्हाला सांगतो. एवढं भारी रिसॉर्ट तर आहे. आता त्यांच्या इथं भेटणारे थाई ती जर कशी आहे ती पण मी तुम्हाला सांगतो. तर पब्लिक आता अशा प्रकारे जे आपलं खालचं स्पॉट वगैरे बघून झालं, ते बघून झाल्यानंतर आता आपण डायरेक्ट आहे ना त्यांचं जे रेस्टॉरंट आहे ना, म्हणजे तिथं जाऊन जेवण करणार आहे. पहिल्यांदा जाऊन झालं तिथं आपण ऑर्डर वगैरे देऊ, मस्त असं जेवण करून घेऊ. म्हणजे बाहेरचं जे वातावरण आहे ना एवढं टॉप क्लास आहे ना, म्हणजे बाहेर आपण गेलो स्टार्टिंगला आपण ते स्विमिंग पूल वगैरे बघितलं, तिथलं ते डोंगरावरचं ते मस्त असं वातावरण होतं ते सगळं बघून घेतलं. एकदम भारी वाटलं. म्हणजे अशा वातावरणात आणि अशा ठिकाणी जेवण करायला आहे ना एक नशीब लागतं. आणि त्या प्रकारे आपल्याला आता हॉटेल पण भेटले. आणि मी आज या हॉटेलला व्हिजिट केले, विडहिल रिसॉर्ट हॉटेलचं नाव आहे. आता तिथं आल्यानंतर आहे ना त्यांची जी मी चिकन थाळी आहे ना ती मागवली. म्हणजे आता ते चिकन थाळीमध्ये बघायला गेलं ना तर तुम्हाला यामध्ये काय काय भेटतंय, इतर थाळ्यांपेक्षा इथं काय युनिक आहे आपण ते सगळं बघून घेऊ. त्या थाळीला आहे ना तुम्हाला मस्त अशी ज्वारीची भाकरी लागते आणि गरमागरम भाकरी आहे चुलीवर तयार केलेली. आणि त्याच्या साईडलाच बघायला गेलं ना तर तुम्हाला मस्त असं ते जे चिकन आहे ना चिकन सुका बोलतात त्याला, ते त्याच्या साईडला मस्त असं जो झणझणीत रस्ता येतो ना तो आहे. त्याच्या साईडला आईने बाजूला सोलकडी आणि त्या अंड्याचा जो खिमा वगैरे काय बोलतात ना ते वाला आहे. आता ही जी थाळी आहे ना ती आपण मस्त अशी टेस्ट करून बघूया आणि ती टेस्टला कशी वाटते ती पण मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करू आपण त्या गरमागरम भाकरीपासून, त्या चिकन सुक्यापासून. हो म्हणजे एवढा भारी वास येतोय ना, खरंच पोटात आताच कावळे ओरडायला लागलेत. आता आपण त्याची टेस्ट पण करून बघू आणि ते टेस्ट साठी कसं आहे ते मी तुम्हाला सांगतो. चिकन सुक्का. हो बाई, चिकन सुक्का टॉप क्लास आहे. साईडला कांदा आहे, बाजूलाच लिंबू वगैरे दिलाय. आणि लिंबू जो आहे ना तो रश्श्यामध्ये पिळायच्यावर रश्श्याला जी टेस्ट येते ना ती भेटत नाही. मग पहिल्यांदा आपण तो लिंबू आहे ना पूर्ण त्या रश्श्यामध्ये पिळून घेऊया. रश्श्यामध्ये जसा तो लिंबू मिक्स झाला त्याची टेस्ट पण एकदम क्वालिटीच होऊन जाईल. हम्म. तसा रस्ता पण डिफरंट आहे टेस्ट साठी. मस्त आहे. म्हणजे रस्त्याला जशी टेस्ट पाहिजे तशी टेस्ट त्या रस्त्याला एकदम येऊन गेली आणि ती टेस्ट आहे ना एकदम युनिक वाटून जाते. म्हणजे मस्तच वाटली मला टेस्ट. आता इतर ठिकाणी बघायला गेलं ना आपण लोकलला फिरत असतो. लोकलला बरेच हॉटेल आपल्याला बघायला भेटतात. तिथं आपण जेवण वगैरे करतो. तिथल्या जेवणामध्ये थोडासा मला फरक जाणवला. म्हणजे यांच्या इथलं जे निसर्गाचं वातावरण आहे ना म्हणजे हॉटेलच्या बाहेरचं ते वातावरण पण म्हणजे मस्तच आहे. आणि असल्या वातावरणात हा जो रिसॉर्ट आहे ना तिथे तुम्हाला मस्त मस्त असं गरमागरम जेवण करायला भेटते. तिथे स्टे साठी पण तुम्हाला रूम्स भेटतात. आणि इथे येऊन तुम्ही स्टे सुद्धा करू शकता. जरी फॅमिली सोबत कुठं बाहेर फिरायला निघालाय किंवा तुम्ही असं कुठं बाहेर फिरायला जात असला तर तुम्ही इथे येऊन स्टे वगैरे करून तुम्ही मस्त असं त्यांच्या इथलं गरमागरम जेवण वगैरे ते पण टेस्ट करू शकताय. त्यांचे तर ते पण अवेलेबल आहे. आता आपण बाजूचं जे आहे ना आईने, त्या आईने पण टेस्ट करून बघू. आईनेची टेस्ट काय आपल्याला आणखी वाटते.
नाद खुळा म्हणजे आईनी खरंच मस्त आहे, गरमागरम आहे आणि टेस्ट साठी पण एकदम क्वालिटी. बाजूला चिकनचा थीम आहे, साईडला सोलकडे, आणि याची जी टेस्ट आहे ना खरंच डिफरंट आहे. अशी टेस्ट तुम्ही करण्यासाठी अशा लोकेशनला यायला लागते. मला यांच्या इथलं लोकेशन आहे ना खरंच भारी वाटलं. त्या लोकेशन साठी माझ्याकडनं सगळ्यात पहिल्यांदा आहे ना गोल्डन जुबली, आणि या लोकेशन साठी एवढ्या भारी लोकेशनला त्यांनी जे त्यांचं रिसॉर्ट आहे ना ते ओपन केले, आणि तिथं त्यांना तुम्हाला ते तुमच्या माफक दरात ह्या थाळ्या अवेलेबल होऊन जातात. आता ह्या थाळीची कॉस्टिंग, चिकन थाळी फक्त तुम्हाला भेटते. दादा ह्या चिकन थाळीची कॉस्टिंग काय होय? 180, फक्त 180 रुपये मध्ये तुम्हाला ही चिकन थाळी भेटून जाते. आणि ही चिकन थाळी आहे ना तुम्हाला इथे टेस्ट करायला नक्की यावं लागते. त्यांचा पत्ता पण एकदम सोपा आहे. आपल्या पाडेकरवाडीच्या थोडस पुढे आला ना की तिथं विड हिल रिसॉर्ट म्हणून एक रिसॉर्ट आहे. तिथे नक्की विजिट करा आणि त्यांची ही जी मस्त अशी थाळी आहे ना ती टेस्ट करा. त्यांचे इथे व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण फूड भेटून जातात, आणि दोन्ही पण फूडची टेस्ट एकदम भारी आहे. मग नक्की या, नक्की विजिट करा. आणि यांच्या इथला रिसॉर्ट कसा वाटतोय ना ते मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढं, धन्यवाद.